निस्वार्थ प्रेम, त्याग आणि उच्च संस्कार यातच मानवी जीवनाचे खरे सौंदर्य दडलेले असते. संत कबीर आणि त्यांचे सुपुत्र कमाल यांच्या जीवन प्रसंगातून हीच व्याख्या अधोरेखित होते. खरे पांडित्य. संत कबीर आणि त्यांचा मुलगा कमाल यांचे जीवन म्हणजे त्याग, उच्च विचार आणि ईश्वर भक्तीचे अप्रतिम उदाहरण होते. लहानपणापासूनच कमाल यांच्यावर वडिलांच्या थोर विचारांचे संस्कार झाले होते. एकदा बालपणी कबीरांनी कमालला शेळीसाठी गवत आणायला पाठवले. रानात गेल्यावर कमालला हिरव्यागार गवतावर चमकणारे दवबिंदू दिसले. निसर्गाचे ते सौंदर्य आणि गवतातील जीवन पाहून ते गवत कापायला कमालचे मन धजावले नाही आणि ते रिकाम्या हाताने परत आले. पुढे तरुणपणी कमाल तीर्थाटनासाठी द्वारकेला निघाले. वाटेत चित्रकूट येथे विष्णुदास नावाच्या सावकारावर त्यांच्या विचारांचा मोठा प्रभाव पडला. सावकाराने कमालला आदराने घरी नेले. रात्री कमाल यांचे सुंदर कीर्तन झाले. सर्व श्रोते मंत्रमुग्ध झाले. दुसऱ्या दिवशी निरोप घेताना सावकाराने प्रेमाने एक मौल्यवान रत्न कमालला दिले. कमालने नकार दिला तरी सावकाराने ते गुपचूप त्याच्या पिशवीत ठेवले. घरी आल्यावर कबीरांनी ते रत्न पाहिले आणि कमालला जाब विचारला. कमाल म्हणाले, मी नको म्हणत होतो, पण त्यांनी पिशवीत ठेवले. हे ऐकून कबीर अत्यंत दुःखी होऊन म्हणाले, आज माझ्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा दिवस आहे. मी ज्याला सुसंस्कारित समजलो त्याने आज देवाचे नाव विकले. आईनेही कमालची कान उघडणी केली. वडिलांचे आणि आईचे शब्द ऐकून कमालला आपल्या चुकीची जाणीव झाली. ते तात्काळ सावकाराकडे गेले आणि ते मौल्यवान रत्न त्याला परत केले. कबीरांचे प्रसिद्ध बोल कमालच्या मनात गुंजू लागले. पोथी पडी पडी जगमुआ, पंडित भया नकोय. 10 अक्षर प्रेम का, पडे सो पंडित होय. केवळ ग्रंथ वाचून कोणी विद्वान होत नाही, तर माणसावर आणि निसर्गावर निस्वार्थ प्रेम करणे हेच खरे पांडित्य आहे. धनसंपत्तीपेक्षा आत्मिक समाधान आणि प्रेमाचे मोल कितीतरी पटीने श्रेष्ठ असते. हा धडा कमालला कायमचा मिळाला.